श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज. काय म्हणता? विजयाबद्दल प्रतिक्रिया काय? नाही, जनता आमच्या सोबत होती सगळी. जनता सगळ्यात म्हणजे सगळ्यांची सामान्य जनतेचा विजय हा. मदत झाली सगळ्या जनताची आम्हाला, नाही का? सगळ्या जनताची मदत झाली. जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे. प्रभागाबद्दल आपलं विजन काय राहणार आहे? विकासाची कामं करायची आता पुढे सगळे विकासाचे कामं करायचे. सामाजिक समतोल सांभाळायचा. अपक्ष असून पण तुमचा विजय झाला आहे. बाकीची वेगळी जी परिस्थिती पाहता, तुमचा विजय हा निश्चित मानला जात होता पहिल्यापासून आणि या पद्धतीने तुमची तयारी पण चालू होती. सोबत आहे ना जनताच्या सोबत आहे आणि कामं चालूच राहते आमच्या जनता सोबत आणि जनता बी आमच्या सोबत आहे. श्रीरामपूर मध्ये पहिला इतिहास आहे का अपक्ष उमेदवार हा स्वतःच्या हिमतीवर म्हणजे जनमत आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच या ठिकाणी विजय करतात. तर तुमचं जे कार्य आहे त्यामध्ये लोकांना काय भावलं, तुम्हाला काय वाटतं? लोकांची तर काही अडचणच नाही आली. लोकांनी इतकी मदत केली हिशोबाच्या जास्त, म्हणजे काहीच अडचण नाही आली. कोणाला काय म्हणायचे, आपल्याला लय मदत केली लोकांनी. आज या ठिकाणी आज जनतेने जो विश्वास मान्य पैलवान अर्जुनभाऊ दाभाडे यांच्यावर दाखवला व भरघोस मताने असं विजयी त्यांना केलंय, तर जनताचा विश्वास हा आमचा पैलवान कधी तोडणार नाही. मी प्रभू श्रीरामचरणी ग्रावी देतो व तसंच भागातल्या विकासांचं जे खंडीकरण झालेलं होतं, आत्तापर्यंत जे भागातले विकास राहिलेले होते त्या विकासांकडे पहिले तर आम्ही मार्गदर्शन त्यांचं करणार आहे व त्या गोरगरीब जनता व सर्व सामान्य जनतेतून आम्ही आज लढलो व त्यांनी आम्हाला विजय केलं. त्यांचाच आज खरा सत्याचा विजय झाला. आज मी हे सांगू इच्छितो व असं सदैव प्रेम जनतेने आमच्या पैलवानांमागे राहून द्यावा व असं सदैव आम्ही काम करत राहणार आहे ही मी ग्वाही देतो. या निकालापासून तुम्हाला एक सांगू इच्छितो. या निकालामधून जे तुम्ही सर्वजण या ठिकाणी सांगत होते का, ज्या एक नेत्याला पाहून तिकीट दिलं पाहिजे, तर सामान्य जनतेला जर तिकीट दिलं किंवा सामान्य कार्यकर्त्याला जर तिकीट दिलं ना, तर एकदम चांगल्या प्रकारे उमेदवार पण निवडून येतील आणि भागाचा देखील विकास होईल. कारण की मी देखील एका पक्षातून उमेदवारी मागितली होती, माझी उमेदवारी देखील या ठिकाणी डावलली होती, परंतु मला ज्या ठिकाणी डावलं त्या ठिकाणी ऑपोजिटचा उमेदवार निवडून आलेला आहे. म्हणजे यातून एक सांगायचं आहे तुम्हाला की पक्षाने देखील सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे, नेत्याचा विचार केला नाही पाहिजे. या ठिकाणी ज्याप्रमाणे आमच्या भागातील जनतेने आमच्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला, निवडून आणला आणि श्रीरामपूरमध्ये सर्वात जास्त मताने या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहे. सर्वात जास्त या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की नेते मंडळीने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील सामान्य कार्यकर्ता तो ग्राउंड लेवलला काम करतो ना, त्याचा खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. ही तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करत आहे. आणि हा विजय आहे सामान्य जनतेचा आहे, तुम्हा आमचा आहे, सर्व आमच्या भागातील गोरगरीब जनतेचा आहे. नक्कीच आम्ही भागाच्या प्रभागासाठी विकासाचे कामं करू आणि शांत आणि सामाजिक समतोलता या ठिकाणी राखून ठेवू ही सर्वांना तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय भीम.